ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोंग आणि झोंग येर जरा भोंग, भजन नाही ठाव तोंड केले गोंगाट। राहुल गांधी आणि शरद पवार यांचं जे सध्या सगळं सुरू आहे मतदार यादीवरून, त्याचं एका वाक्यात वर्णन यथार्थ करायचं तर मला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवला, त्यातली ही ओवी आठवली। कारण ज्यांना नुसतं ढोंगच करायचंय, ज्यांना वस्तुस्थिती समजून घ्यायचीच नाही, आपल्याला जनता का नाकारते हे लक्षातच घ्यायचं नाही, ती अशीच कारणं पुढे करत असतात। आणि म्हणून कधी EVM वरती आरोप तर कधी आता मतदार यादीवरती शंका। EVMचा आरोप खोटा ठरला म्हणून आता मतदार यादीवरील शंका घेतली। खरं म्हणजे माझे अत्यंत मूलभूत 5 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, मतदार यादी ही सर्व उमेदवारांना दिलेली असते, ती त्यावेळी तपासून का नाही बघितली? नंबर 2, समजून चालू मतदार यादी ही खूप मोठी आहे, मग तुमचा पोलिंग एजंट ज्याच्याकडे ही मतदार यादी असते तो काय करत होता, का तो सुद्धा खोटा आहे, त्याच्यावरती तुमचा विश्वास नाहीये? हा माझा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न, शरद पवारांना जी 2 माणसं भेटली त्याच वेळी शरद पवारांनी त्याच्याबद्दल कारवाई का नाही केली, ते समोर का नाही आणलं, ते राहुल गांधी त्यांना भेटायला का घेऊन गेले, या प्रश्नाचं उत्तर देत नाही। पुढे शरद पवारांनी आता ती 2 माणसं आठवतच नाही, म्हणजे पहा, शरद पवारांनी ती 2 माणसं भेटली, ती 2 माणसं घेऊन शरद पवार राहुल गांधींकडे गेले तरी त्यांना ती माणसं आठवत नाही, असं म्हणणं हे ढोंगीपणाचं आहे। एकूणच कितीही प्रयत्न केला, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं सलीम जावेद हे बेस्ट स्क्रिप्ट रायटर आहेत, त्यांची कितीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कितीही कॉपी करायचा प्रयत्न केला आणि राहुल शरद नवीन स्क्रिप्ट रायटर जरी आले तरीही ये फिल्म नहीं चलेगी, कारण मुळातच त्यात तथ्य नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।